सोलापूर शहरात महापालिका प्रशासनाच्या वतीने चहा कॅन्टीन, पथविक्रेता, पान टपऱ्या, फेरीवाले यांच्यावर सुरू असलेली एकतर्फा कारवाई तात्काळ बंद करा म्हणून मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली। यावेळी मानवाधिकार संरक्षण संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सादिक शेख, प्रदेश संपर्क प्रमुख महबूब कादरी, शहर संपर्क प्रमुख मेयर महमूद खान, शहर प्रतिनिधी नागनाथ गणपा, शहर प्रतिनिधी मुदस्सर उर्सन आदी उपस्थित होते। नमस्कार, मी सादिक शेख, प्रदेश अध्यक्ष मानवाधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य। आज या ठिकाणी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने एक निवेदन देण्यात आलं आहे। त्यामध्ये प्रमुख मागणी आमची अशी होती की सोलापूर शहरात महापालिका प्रशासनाच्या वतीने चहा कॅन्टीन, पथविक्रेता, फुटपाथवर उभा राहून व्यवसाय करणारे, पान टपऱ्या, फेरीवाले यांच्यावर सुरू असलेली एकतर्फा कारवाई तात्काळ बंद करा म्हणून आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं आहे। कारण निवेदन देण्याचा उद्देश असा होता की सोलापूर शहरात गेल्या अनेक दिवसापासून महापालिका प्रशासनाच्या वतीने फुटपाथवर, त्याचबरोबर पान टपरी, हॉटेल, चहावाले यांच्यावर कॅरीबॅग बंदीच्या नावाखाली व अतिक्रमच्या नावाखाली महापालिका प्रशासनाच्या वतीने कारवाया करून यांच्यावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे। सोलापूर शहरातील गुरु नानक चौक या ठिकाणी जे महापालिकेचा बगीचा आहे त्या ठिकाणी तुम्ही जर जाऊन बघितला तर तुम्हाला दिसेल त्या ठिकाणी मद पिणारे, दारुडे मद प्लास्टिकच्या ग्लासमध्ये घालून रात्रंदिवस त्या ठिकाणी त्यांची टोळी त्या ठिकाणी दारू पिण्याचा बिनधास्तपणे त्या ठिकाणी काम सुरू ठेवलेले आहे। त्याचबरोबर कन्ना चौक या ठिकाणी विणकर बागच्या शेजारी जर तुम्ही बघितला तर दिवसादहाडे त्या ठिकाणी देखील मद पिणारे प्लास्टिकच्या ग्लासमध्ये रस्त्याच्या कडेला थांबून मद पिण्याचं काम करतात। त्याचबरोबर पाणी टाकी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या शेजारी त्या ठिकाणी देखील अनेक दुकानामध्ये व परिसरातील प्लास्टिकच्या ग्लासमध्ये मद पिणारे मद प्लास्टिकच्या ग्लासमध्ये घालून मद पितात। त्या ठिकाणी महापालिका कुठलीही कारवाई करत नाही। त्याचबरोबर सोलापूर शहरातील स्मार्ट सिटीच्या नावाखाली लाखो करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे। त्याच्यावर महापालिका प्रशासन बिनधास्तपणे रोडे झाप केलेली आहे। महापालिकेच्या वतीने ई टॉयलेटच्या माध्यमातून सोलापुरात अनेक ठिकाणी ई टॉयलेट लावण्यात आले, परंतु आता सध्या ई टॉयलेटची जर तुम्ही परिस्थिती बघितली तर 95% ई टॉयलेट बंद झालेले आहे। याच्यावर महापालिका डोळे झाप केलेली आहे। फक्त गरीब लोक सोलापुरात 5 रुपयाची चहा ज्या ठिकाणी विकली जातात त्या ठिकाणी 5-5 हजार रुपयाची कारवाई महापालिका करत आहे। फुटपाथीवर थांबून कुठं तर 200 रुपये दररोज कमवण्याच्या उद्देशाने जे पथविक्रेता आपला उदयनिर्वाह करतात त्यांच्यावर अतिक्रमच्या नावाखाली महापालिका कारवाई करत आहे। पथविक्रेता अधिनियमात बघितला गेला तर पथविक्रेत्यांना महापालिकेच्या वतीने जागा देऊन त्यांना त्यांचा उदयनिर्वाह करण्यासाठी महापालिकेची पावती करून त्यांना कुठं तर जागा करण्याची सुविधा करावी म्हणून शासन निर्णयामध्ये आहे, शासन GR आहे। त्यांच्यावर देखील अतिक्रमच्या नावाखाली 5-5 हजार रुपयाचे चलन करून महापालिका प्रशासनाच्या वतीने हे कारवाई करण्यात येत आहे। तात्काळ हे कारवाई थांबवावी म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केलेली आहे। जर महापालिका प्रशासन अशाच प्रकारे कारवाई करत असेल आणि तो पण एकतर्फा कारवाई करत असेल तर लवकरच मानवाधिकार संरक्षण संघटना सोलापूर बंदची हाक देऊन सोलापुरात बेमुदत धरणे आंदोलनाची सुरुवात करणार आहे। याची आपण नोंद घ्यावी। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।